सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहे एक लग्न असेही भाग एक. दुपारची वेळ होती. अंगणातल्या गर्द आंब्याच्या झाडाखाली आदित्यची झोप लागली होती. वाऱ्याच्या एका झुळकेने त्याच्या अंगावर एक पान पडलं आणि तो साकर झोपेतूनच फुटफुटला. सानिका, सानू, आज नको ना जाऊ कामावर. आज घरीच थांब की. त्याने स्वप्नातच कोणाचा तरी हात पकडला, पण तो स्पर्श ओळखीचा नव्हता. अचानक एका जोरात ओरडल्याच्या आवाजाने त्याची झोप मोडली. आद्या, ए आद्या, अरे बाहेर निघ की. बघ तुझ्या आईने काय राडा केलाय. आदित्यने डोळे किळकिळे करून पाहिले. समोर सानिका नव्हती, तर शेजारच्या सुलोचना काकू दारात उभ्या होत्या. दुपारच्या उन्हाची दाहकता जाणवत होती. तो खाटेवर बसला आणि कपाळावरचा घाम पुसला. म्हणजे हे स्वप्न होतं. सानिका जाऊन 2 वर्ष झाली होती, पण तिच्या आठवणी अजूनही त्याच्या स्वप्नात हजेरी लावत होत्या. ए आई, काय झालंय? कशाला ओरडतेस? आदित्यने अंगणात येत विचारलं. आई आणि शेजारच्या नीला काकूचं जोरदार भांडण सुरू होतं. निमित्त होतं फक्त नीला काकूंच्या मांजरीने सांडलेलं दूध. बस इतक्यालाच त्या तुटून पडल्या. सांभाळता येत नाही तर पाळता कशाला मांजर? माझ्या आर्यनसाठी ठेवलेलं दूध सांडलंय त्या मांजरीने. आई पदर कमरेला खोचत ओरडत होती. ए आई, जाऊ दे ना, मूक जनावर आहे ग ते. आदित्यने आईला शांत करण्याचा प्रयत्न केला. तू गप्प बस रे, तुला काही पडलं नाहीये. नुसता पुस्तकात डोकं घालून बसतोस. आर्यनची काळजी मलाच घ्यावी लागते. आई बडबडत आत गेली. आदित्य निश्वास सोडून पुन्हा खाटेवर बसला. आर्यन खालच्या आलीला मित्रांसोबत खेळत होता. इतक्यात दारात नाना हजर झाला. नारायण नारायण. काय आद्या, आईचा आरडाओरडा पार वेशीपर्यंत ऐकू येतोय. नाना दात काढत हसत म्हणाला. काय करणार नाना, आईचं पण वय झालंय आणि सानिका गेल्यानंतर तिची चिडचिड वाढलीये. आदित्य उदासपणे म्हणाला. नानाने आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला. आद्या, म्हणूनच म्हणतोय, आता तरी विचार कर. आर्यनला आई हवीये आणि तुला जोडीदार. उद्या मुलगी बघायला जातोय, विसरला नाहीस ना? नाना, मी फक्त तुझ्या शब्दाखातर तयार झालोय, पण सानिकाची जागा कोणालाही घेता येणार नाही, आदित्यने ठामपणे सांगितलं. आई आतून ओरडली. आदित्य, त्या स्वरालीला तिच्या घरी सोडून ये. तिचा निरोप आलाय. येताना आर्यनला पण घेऊन ये. आदित्यने गाडीची किल्ली घेतली आणि स्वरालीला सोडण्यासाठी निघाला. वाटेत त्याला शाळेतल्या दीप्ती मॅडमचा फोन आला, जो त्याने वैतागून कट केला. ही बाई पण ना, फेमिकॉल सारखी मागे लागते. तो फुटफुटला. परतीच्या वाटेवर रस्ता तसा निर्मुष्य होता. संध्याकाळची सांजवेळ झाली होती. अचानक त्याला बाजूच्या झाडीतून एक बारीकसा आवाज आला. शुक 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 शुक. आदित्यने गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं. एक मुलगी, सिल्कची साडी नेसलेली, तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला,
फक्त तिचे भीती भरलेले डोळे दिसत होते. ती प्रचंड थरथरत होती. कोण? आदित्यने विचारले. तिने सैरभैर नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि दबक्या आवाजात म्हणाली, मी मी वाचवा, प्लीज मला वाचवा. ते ते लोक माझ्या मागे लागले आहेत. आदित्यच्या काळजाचा ठोका चुकला. एका अनोळखी मुलीची ती आर्जव आणि तिचे ते निरागस डोळे पाहून आदित्यच्या आयुष्याची अनपेक्षित लग्नगाठ विणली जायला इथूनच सुरुवात झाली होती. तर कथा कशी वाटली? आवडते ना? आवडल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.